गेल्या बातमीनुसार सोन्या चांदीच्या दरामध्ये बजेटमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे प्रचंड घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर झालेला आहे, त्यामुळे सोन्याच्या भावात झाली प्रचंड मोठी उलथापालथ। ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता जे लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे। आज बजेटमध्ये निर्मला सीतारामन ज्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय आणि त्यामुळे सोन्याच्या भावात जी काय घसरण सुरू झाल्या तर ती प्रचंड वेगाने या ठिकाणी सोनं खाली येत आहे, ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजारात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। जणू काही सोन्याच्या दुकानामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे असे चित्र सध्याला दिसत आहे। 2026 मध्ये जानेवारी संपला, फेब्रुवारी सध्याला सुरू झालाय आणि नेहमीप्रमाणेच अर्थसंकल्प प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सादर झाला। अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसासाठी अतिशय आनंदाचे निर्णय घेतले असून इन्कम टॅक्समध्ये मोठी सूट दिल्या, पण सोन्याच्या बाबतीत एक असा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलाय की ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः तोंडावर आपटलाय। सोन्याच्या भावात एका दिवशी इतकी मोठी घसरण याआधी 10 वर्षांमध्ये मागील कधीच पाहिली नव्हती। गेल्या 21 वर्षाचं रेकॉर्ड मोडणारी एक अशी ऐतिहासिक घटना या ठिकाणी आज घडलेली आहे। आता तुम्ही जर आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे जर या ठिकाणी जर बघितले तर तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द 100% आहे। 2 दिवसापासून सोन्याच्या भावात घसरण पाहायला तुम्हाला पण मिळाली, तुम्हाला बातम्या आल्या असणार। सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली, सोन्याने 1,80,000चा आकडा टच केला होता, परंतु 2 दिवसापासून सोनं प्रचंड प्रमाणात घसरत होतं। पण आज अर्थसंकल्प सादर झाल्यामुळे आज सोन्याने घसरणीचा रेकॉर्डच मोडलाय। याचं कारण आहे फक्त अर्थसंकल्प नसून जागतिक स्तरावर देखील भारताचा डंका वाजलाय। अमेरिकेच्या विरोधात भारताने एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे अमेरिका भयंकर आता घाबरल्या, ज्यामुळे भारत जिंकला आणि अमेरिकेतील त्या ठिकाणी जे काय आता सोने खरेदीदार होते तर ते घाबरलेत। भारतीय सोन्याच्या भावामध्ये आता त्याचा फरक प्रचंड प्रमाणात 2 दिवसापासून दिसून येत आहे। गेल्या 1 वर्षामध्ये आता या ठिकाणी सोन्याच्या किमती आभाळाला टेकल्या होत्या, पण आज अर्थसंकल्पाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या किमती खाली कोसळल्या आहेत। आजचे ताजे सोन्याचे भाव नेमकं काय आहेत हे व्हिडिओमध्ये पुढील 2 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर काय आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे। पण प्रश्न आता असा आहे, गेल्या 2 दिवसापासून सोन्याची घसरण जी काय होत होती, पण आजची घसरण ही फार वेगळी आहे, जिचा विचारही कोणी सुद्धा केला नव्हता। जे सोनं विक्रेते या ठिकाणी आता सोनं विकत घेणार होते तर ते या ठिकाणी घाबरून गेलेत। अर्थसंकल्प दरवेळी या ठिकाणी सादर होतो, पण यावेळी अर्थसंकल्प सादर झाल्यावर एवढी भाव या ठिकाणी उतार चढाव होईल याबद्दल कोणी सुद्धा विचार केला नव्हता। मग प्रश्न या ठिकाणी असा होतो, तुम्ही सोने आता खरेदी करायचं की थोडं थांबायचं? आता 2 दिवसापासून सोनं खाली पडत आहे, उद्या खाली पडणार का? लक्षात घ्या, 48 तासात सोनं हे तिसऱ्यांदा कमी झालंय। मग त्यामुळे तुम्ही लगेच गुंतवणूक यामध्ये करायची आहे का? बघा, परवा दिवशी सोनं कमी झालं होतं, काहींना सोनं घेतलं परवा दिवशी, परत काल त्या ठिकाणी सोनं एकदम खाली आलं। मग ज्यांनी परवा दिवशी सोनं खरेदी केलं ते काल नाराज होऊन बसलेत। आता ज्यांनी काल सोनं घेतलं होतं ते आजचे भाव पाहून परत नाराज झालेत। मग त्यामुळे तुम्ही नेमकं चूक कोणती करायची नाही, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे? कारण की जर तुम्ही घाईघाईमध्ये सोनं खरेदी केला तर तुमचं भलं मोठं नुकसान होऊ शकतं, उशीर केला तर फायदा होण्याऐवजी तोटा सुद्धा होऊ शकतो। मग नेमकं तुम्हाला सोनं खरेदी करायचंय कधी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण की आता लोक ज्यांनी गडबडीमध्ये आता जास्त भावामध्ये सोनं खरेदी केलंय, आता भाव कमी झाल्यावर ते आता कपाळाला हात लावून बसलेत। मग आता तुम्ही नेमकं किती दिवस सोन्याची वाट बघायची आहे? ही जी घसरण सुरू झाल्या ती कधीपर्यंत अशीच राहणार आहे? सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या बाबतीत नेमका असा काय या ठिकाणी आता बदल केलाय? बजेटमध्ये केंद्र सरकार सोन्याच्या बाबतीत अशी कोणती नवीन तरतूद केल्या की ज्यामुळे बाजारामध्ये इतका मोठा धमाका झालाय? ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आल्या। सर्वात आधी आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे दर काय, सोनं त्या ठिकाणी चांदी 1 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि या ठिकाणी 1 किलोचा दर काय हे जाणून घेऊया। पण तुम्ही प्रत्यक्षपणे खरेदी कधी करायची हे नीट समजून घ्या। खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच त्या ठिकाणी खरी शहाणपणाचं आता उदाहरण आहे। कारण आम्ही जवळपास हजारो तज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी गुपित माहिती या ठिकाणी मिळवल्या
आजपर्यंत ही माहिती तुम्हाला कुठल्याही टीव्हीवर मोबाईलवर पाहायला मिळाली नाही, त्यामुळे गुपित माहिती कोणती आहे नक्की बघा. आजचा जो सोन्याचा भाव आहे तर तो उद्या किती असेल आणि परवा दिवशी त्यात किती घट होईल आणि भविष्यात आता सोनं वाढणार की कमी होणार याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर 100% तुमचं या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या व्हिडिओला नक्की द्यायचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही खात्री देतोय. कारण आता विविध तज्ज्ञांशी, अनुभवी सोनारांकडून आता ही माहिती घेतल्या, अनेक जाणकारांशी संवाद साधून आम्ही त्या काही महत्त्वाच्या गोष्टी अंदाज तुमच्या समोर या ठिकाणी मांडत आहोत. भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने दुकानात धावत जाऊन सोनं खरेदी करू नका. तर तुम्ही काय करायचं आहे, आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होणार आहे. कारण किमती तशा प्रकारे या ठिकाणी खायला आहेत. इतका मोठा बदल होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं, पण हे प्रत्यक्षपणे घडलंय. मग या संधीचा फायदा कशा प्रकारे घ्यायचा आहे, इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करून घेऊ नका. आता या ठिकाणी व्हिडिओ नीट तुम्ही समजून घ्या. सुरुवातीला आपण चांदीपासून आता सुरुवात करणार आहोत. चांदीच्या दरापासून सुरुवात करतो. आजचा चांदीचा नेमका भाव काय आहे, चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे, त्यानंतर लगेचच 18 कॅरेट ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी जास्त महत्त्वाचा आहे. त्यानंतर 22 कॅरेटचा दर, त्याचे चांगले दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात ते आता जाणून घेऊया. कालच्या तुलनेत आता आज जर दर बघितला तर 24 कॅरेटचे भाव काय आहेत ते आपण पाहूया. 24 कॅरेटचे आता भाव जे आहेत तर ते प्रामुख्याने आता गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले जाते. आता मुख्य प्रश्न असा आहे की या घसरलेल्या भावात खरेदी करावं की अजून थांबणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आगामी काळात सोन्याच्या किमतीमध्ये नेमकं उतार चढाव कशा पद्धतीने पाहायला मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचं मूळ कारण काय आहे. आता एक कारण जर तुम्हाला समजले तर कधीच तुम्हाला सोने चांदी विकत घेण्याबद्दल किंवा भावाबद्दल परत विचारण्याची आता वेळ येणार नाही. तुम्ही स्वतःच किमती आता सोन्याबद्दलच्या ठरवू शकता. सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज इथून पुढे उरणार नाही. त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी, हजारो त्या ठिकाणी सोनारांशी संवाद साधून काही अंतर्गत गुपित माहिती आता गोळा केली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहेत. अर्थसंकल्प सादर झाला, पण याचा परिणाम काय होणार आहे, सोन्याच्या भावावर आजचे ताजे दर काय, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय, तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी, ही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. किमती कमी होणार असल्याचे आम्ही 15 दिवसापूर्वीच या ठिकाणी सांगितले होतं. ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना फायदा झाला, पण अनेकांना ते पटलेच नाही. काही कारण घाईघाईने अनेक लोकांनी त्यावेळी सोनं खरेदी केलं, तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोने घेतले. मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली की ज्याचा कोणी विचार सुद्धा या ठिकाणी केलेला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता रडू का लागलेत. त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचं असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला चांदीच्या ताज्या दराकडे वळूया, त्यानंतर किमती का सोन्याच्या कोसळलेत, ही घसरण कधीपर्यंत अशीच खाली येणार आहे आणि भाव अजून किती रुपयापर्यंत खाली जातील याची सर्व आता अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. चांदीचा आजचा भाव तुम्ही या ठिकाणी खरोखरच पाहून थक्क व्हाल. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात जी चांदी 4 लाख रुपये प्रति किलोवर होती, जी आता आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाल्या. शेअर मार्केट प्रमाणे चांदीचे मार्केट जे असते त्याला आता MACD असं म्हणतात आणि त्या MACD मध्ये 48 तासापूर्वी जो भाव 4 लाख रुपये होता तो आज दुकानात किती आहे ऐका. आता पहा, कालचा चांदीचा दर बघितला तर या ठिकाणी आता 378 रुपये प्रति ग्रॅम होता. चांदीसाठी 3,78,000 रुपये मोजावे लागत होते, पण आजचा भाव तुम्ही जर ऐकला तर नक्कीच खुश होणार आहे. तर बघा, चांदीचा भाव आजचा त्या ठिकाणी 293 रुपये प्रति ग्रॅम आहे, म्हणजे काल 378 रुपये प्रति ग्रॅम होता. म्हणजे फरक किती पडला, जवळपास तुम्ही बघू शकता 1,37,000 रुपयांनी चांदी त्या ठिकाणी आता घसरू लागल्या. पहा, विषय अजिबात सोपा नाही आहे. याआधी कधी चांदीचा रेट इतका कधीच या ठिकाणी पडलेला नव्हता. चांदी 1,90,000 रुपये दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी होती. त्यानंतर ती नोव्हेंबर महिना संपेपर्यंत 1,50,000 रुपयेपर्यंत खाली आली. म्हणजे 50,000ची घसरण 15 दिवसात झाली होती.
पण मात्र एका दिवसात जवळपास 1,37,000 रुपयांची घसरण. आता हा ऐतिहासिक इतिहास आहे. आता पण ही घसरण का झाली, मग आता ही घसरण कधीपर्यंत राहणार आहे, तुम्ही आता खरेदी करायचं का, हा त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून सोन्याचा तुम्हाला भाव पुढे सांगणार आहे तुम्हाला, कारण सोन्याचा जर भाव तुम्ही ऐकला तर तुम्ही जागेवर उडी माराल आणि आनंदाने नाचू लागाल. आता ज्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली त्यांचं प्रचंड अभिनंदन, कारण की जर आपण जानेवारी 2025 या मागच्या वर्षाचा विचार केला तर त्यावेळी चांदी होती फक्त 95 रुपये प्रति ग्रॅम. 95 रुपये प्रति ग्रॅम जरी असली तरी आजचा दर जर बघितला तर आपण घसरलेला दर 293 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजे तुम्ही हिशोब करू शकता, साधारणपणे 3 पट तुमची या ठिकाणी फायदा झाला असता चांदीच्या बाबतीत. आता सोन्याच्या बाबतीत काय घडलं बघा, चांदीचे दागिने वापरणारे कमी असले तरी सोन्याचे वेळ या ठिकाणी सर्वांनाच असते. सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठीच तुम्ही वाट पाहत आहात. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला या ठिकाणी हात घालणार आहोत. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अचूक भाव या ठिकाणी आज किती झालेत ते आपण पाहणार आहोत. पण त्याआधी हे ध्यानात घ्या, भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. या घसरणीमुळे तुम्हाला आनंद या ठिकाणी झालाय हे निश्चित आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की घाईघाईमध्ये आज जाऊन सोनं खरेदी करू नका. कालच्या लोकांसारखी चूक तुमच्याकडून होईल आणि तुम्ही कालच्यापेक्षा आज स्वस्त झाले म्हणून डोक्याला हात लावून बसाल. त्यामुळे भविष्यात जर सोनं तुम्हाला या ठिकाणी खाली यावंसं वाटत असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. आता बघा, या ठिकाणी आता सोन्याचा भाव पाहण्यापूर्वी याची महत्त्वाची कारणे अवघ्या 10 सेकंदात समजून घ्या. सोन्याचे भाव घसरण्यामागे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकेची डॉलरची स्थिती. तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख जर पाहिला तर तुम्हाला दिसेल की अमेरिकेनं डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झाला आहे. डॉलरच्या या मजबूतीमुळेच सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण झाल्या. जो डॉलर काही काळामध्ये 87-88 रुपयाच्या दरम्यान होता तो आता 92-93 वर गेला आहे. जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होणे स्वाभाविक आहे. आता या उलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचे वास्तव आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमती याचा थेट संबंध असतो, ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. सोन्याच्या भावाचा संदर्भ नेहमीच इतर आर्थिक घडामोडींशी जोडलेला आहे आणि डॉलर हा आता त्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली आहे का बघा. तुम्हाला यापूर्वी माहिती असेल, अवगत झालं असेल तर या ठिकाणी सोन्याचे दर आता येतील म्हणले पण आले नव्हते, परंतु आता 100% सोन्याचे दर खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाचा विषय ज्याची तुम्ही आता वाट बघत आहात तो म्हणजे सोन्याचा आजचा दर. 18 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याच्या दरचे ताजे भाव नेमकं किती असतील ही माहिती आम्ही लगेच देत आहोत. त्यानंतर तुम्ही काय भूमिका घ्यावी, खरेदी सोनी करावी की वाट पाहावी, अजून तुम्ही किती दिवस या ठिकाणी सोन्याची घसरण अशीच टिकेल, सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता वळूया सोन्याच्या भावाकडे. आता सोन्याच्या भावाची घसरण झाल्या ती पाहून तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल. आता गेल्या 48 तासामध्ये जी काय सोन्याची घसरण झाली त्यांनी इतिहास बनवला आहे. परवा दिवशीचा 18 कॅरेट सोन्याचा भाव जर बघितला 1,36,000 रुपये होता. 1,36,000 रुपये 18 कॅरेटनं सोनं विकलं जात होतं. काल भाव होता 1,30,200 रुपये. परवा दिवशी आणि कालमध्ये फरक बघितला तर 6,000 रुपयाचा आहे. आजचा भाव ऐकल्यानंतर तुम्ही आणखीन आनंदित होणार आहे. आजचा भाव 18 कॅरेटचा 1,23,000 रुपये आहे. म्हणजे कालच्या आणि आजच्या भावामध्ये जवळपास 6,000 रुपयाचा फरक आहे. 72 तासात 18 कॅरेटचं सोनं 12,000 ते 13,000 रुपयांनी कमी झाले. आता वळूया 24 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावाकडे. लोक बऱ्याच वेळा आता 24 कॅरेटचा भाव लक्षात ठेवतात. 24 कॅरेटचा भाव परवा दिवशी म्हणजेच 30 जानेवारीला 1,77,000 रुपये होता. तो 31 जानेवारीला 1,69,800 रुपये या ठिकाणी होता. जवळपास 8,000 रुपयांचा फरक पडला होता. घसरण 8,000 रुपयांची झाली होती. आता पुन्हा एकदा आज 8,000 रुपयांची घसरण आज आणि झाल्या. आज 24 कॅरेटचा भाव झालाय 1,61,000 रुपये प्रति तोळा. म्हणजे 72 तासामध्ये जे सोनं आहे तर ते जवळपास 17,000 रुपयांनी या ठिकाणी आता घसरलंय. आता 30 जानेवारी या ठिकाणी 22 कॅरेटचा भाव 1,61,000 होता. 31 जानेवारीला 1,54,000 रुपये म्हणजे 7,000 रुपयांनी कमी झाला. आजचा भाव अतिशय धक्कादायक आहे. 1,46,000 रुपये. म्हणजे जर आपण 72 तासातली 22 कॅरेटची घसरण जर बघितली 16,000 ते 17,000 रुपये इतकं प्रचंड प्रमाणात सोनं आता या ठिकाणी घसरल्याचं पाहायला मिळालं. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर अनुभवी तज्ज्ञांकडून आणि ओळखीच्या सोनाराकडून खरेदी करा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.